चर्चा करा एक तेच ना मग. आज एवढं मोठ्या मॅडमच्या मुलीवर व्हायला लागलं तर आपल्या सारख्याचं काय आहे मग? कुठं पण होऊ लागलं ना, ठिकाणी व्हायला लागलं ना. पण यानं लक्ष द्यायला पाहिजे ना. आता गोरगरिबाच्या मुली आहे, बाहेर फिरतात, एकल्या जातात, काही काहींना पण सहारा द्यायला पण खूप जावं लागतं. लक्ष द्यायला पाहिजे ना त्यांनी. सुरक्षित नाहीये महिला, यांनी लक्ष द्यावं, सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना एवढंच विनंती करते की तक्रार त्यांना अटक करण्यात यावं आणि त्याला फाशी शिक्षा द्यावी. नाही तर सगळ्या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महिला मोर्चा आणि दंगा करण्यात येणार आहे. महिलावर असं अत्याचार होत आहे तर, आणि असं करच लागणार आहे. कारण की एक महिलांनी ना कुठं कुठं जास्त प्रकरण वाढत चाललंय ना. हे प्रकरण कुठंतरी थांबायला पाहिजे. 4 दिवस झाले की ऐकू येतं, काही काही ऐकू येतं. मग हे पोलीस डिपार्टमेंट करतं काय, यांनी सरकारनं पण लक्ष द्यायला पाहिजे ना. आज एवढ्या मोठ्या माणसांसोबत होत आहे, कधी पण होऊ शकतं ना, कधी पण होऊ शकतं. असं तर मोठे यांच्यावर लक्ष नाही देऊ लागले तर गोरगरिबाचं कोण लक्ष देणार आहे? मला सांगा की नेमकं रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड झालेली जळगाव मध्ये अद्यापही आरोपी अटक नाही किंवा पोलिसांकडून काय वाटतं तुम्हाला? महिला सुरक्षित आहे नाही? महिला सुरक्षित नाही, पण आता एवढी जे मंत्रीची केंद्रीय याची मुलगी हे जर झालं, त्यांना संरक्षण असून एवढं काही घडायला लागलं त्याची, तर मग आम्ही गोरगरिबाने काय करायचं? तर आम्हाला बी तर काही हे पाहिजे ना. भाऊने यांना काळजी, गृहमंत्री यांनी थोडं काही लक्ष द्यावा भाऊनी, ही आमची मागणी आहे. काय वाटतं तुम्हाला? म्हणजे पोलीस लोकांनी बी थोडं लक्ष द्यावा, संरक्षण करावं. आज मुली कॉलेजला जात्या, कॉलेजला बी काही घडतं. इकडे लेडीज बी कुठं जात्या, लेडीजला कुठं म्हणून जावं लागत नाही. पूर्णीकडे बाहेर फिरतात ना लेडीज. असं नाही की लेडीजला गरज नाही बाहेर जाण्याची, लेडीजला गरज आहे, मुलीला बी गरज आहे कॉलेजला. कोणती मुलगी एकटी जाते, एखाद्या मुलीचे आईबाप दिवसभर कामाला जाते. त्यांनी थोडंफार लक्ष द्यायचं ना पोलीस लोकांनी, भाऊनी बी म्हणती यांनी थोडे बी लक्ष द्यावा. महिला काय तुम्हाला काय वाटतं? असुरक्षित आहे काय वाटतं? नाही, असुरक्षित तर नाहीच ना महिला. नाही ना, असुरक्षित नाही, म्हणूनच मग काही बोलणं, 2 शब्द बोलले. सुरक्षित नाहीये महिला. शालिनीमुळे. मला सांगा की आता नुकतीच जे आहे रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढण्यात आलेली आहे आणि ती अद्यापही आरोपीला अटक नाहीये, काही नाही. राज्यामध्ये काय चाललंय? राज्यामध्ये मेन गोष्ट सुरक्षा महिलांची नाहीच आहे. आज सुरक्षावर असं बलात्कार होतात, अत्याचार होऊ लागले तिथे नाही तिथे. जळगावला 30 घटना झालेली आहे आणि कुठं पण बघितलं तर हेच चालू आहे. पण पोलीस शासनाला लक्ष द्यायला पाहिजेत ना. तर कुठल्याही लक्षण दूर केलेले आहे, कोणत्याही महिला सुरक्षित नाहीये. आज आमच्यासारख्या सुरक्षा महिलांचं काय होणार आहे? आम्ही पण काय आहे, आज सामाजिक महिला आहे, कुठं बी प्रॉब्लेम होऊ शकतो. आम्ही जातोय, सगळ्यांना मदत करतोय, महिला असो जेंट्स असो. कुठून फोन येतात, अशा एरियामधून फोन येतात की त्या एरियामध्ये कोणत्याही महिला जाऊ शकत नाही. आम्ही तिथे जाऊन सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. पण हे असं काम पोलीसवाल्यांचं आहे, त्यांनी काम करायला पाहिजेत ना. अशी त्यांना पकडावं त्यांनी आणि त्यांना अशी सजा द्यावं की त्याला फाशीची सजा झाली पाहिजे. आज महिला आज सुरक्षित नाहीये कुठली पण. तर यांनी लक्ष ना काळजी करतात हे का झोपा घेतात का? हे यांना लक्ष द्यायला पाहिजेत ना. महिलांवर काय होतं काय नाही, महिला सोबतच अत्याचार होत आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये. न्याय कुठे भेटत नाहीये आणि आतापर्यंत ते गुन्हेगार अटक झालेले नाहीये. त्यांना एवढीच विनंती करते पोलीस मित्र मंडळांना की बाबा लवकरात लवकर त्यांना पकडा आणि फाशीची शिक्षा देण्यात यावं. सरकारकडे काय वाटतं? सरकारने बी लक्ष द्यायला पाहिजेत ना. सरकार बी दुर्लक्ष करत आहे. लक्ष द्यायचं त्यांचं पण काम आहे ना. आज ते लक्ष देतील तरच महिला सुरक्षित राहतील. महिला कुठलीही सुरक्षित नाहीये आणि सरकारला एवढीच विनंती करते लवकरात लवकर की ते आरोपी आहे त्यांना पकडा आणि फाशीची शिक्षा मिळावं त्यांना. केंद्रीय मंत्रीची मुलगी होती. आज त्यांच्यासाठी एवढं होतं, त्यांच्यावर असं होतंय, आमच्यावर तर कधी काही होऊ शकतं महिलांवर. बाकीच्या महिला गोर गरीब आल्या सगळ्या. आज एवढ्या मोठ्या महिलांच्या मुलीवर असं होतंय तर आमच्या सारख्यांचं काय होणार आहे? ममता काही नाही. मला सांगा की रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड झालेली आहे, तर या प्रकरणी जे आरोपी अद्याप अटक नाही. अजय खडकेताई यांच्या मुलीवरची छेडछाड व्हायला लागली. मग हे डिपार्टमेंट करतं काय, पोलीसवाले करते काय? यांना लक्ष द्यायला पाहिजे ना. कोणीच लक्ष देत नाहीये. आज बसमध्ये बी झालं होतं, आज एवढ्या मोठ्या ताईच्या मुलीवर पण झालं. तर मग या गोरगरिबाच्या मुलींना करायचं काय? मग यांच्यावर लक्ष द्यायला पाहिजे ना पोलीसवाल्यांना बी, यांना बी. हे लक्ष देत नाही, काही नाहीये.
आज असं व्हायला नाही पाहिजे ना. बसमध्ये होतं, कुठं होतं, आज तर हिला तर सुरक्षा असताना पण तसं झालं ना त्या मुलीसोबत. असं नाही व्हायला पाहिजे ना. मग पोलीस वाले डिपार्टमेंट करतं काय जर सगळे लक्ष देत नाही ना लेडीजवर. सरकारकडून काय अपेक्षा आहे आपली? सरकारकडून हे रवींद्र काय त्याचं नाव आहे, देवेंद्र फडणवीस त्या भैयाला सांगते मी, त्यांची हे करते की यांना काहीतरी लक्ष द्यायला पाहिजे, एवढं हे करायला पाहिजे. गोरगरिबाच्या मुलीवर यांच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. जे आरोपी यांना ताबडतोब अटक करायला पाहिजे. काय नाही. जनाबाई शेळके.